नमस्कार. लातूर स्पेशल रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. उन्हाळा म्हटलं की वाळवणी पदार्थ आले आणि उन्हाळ्यात आपण वर्षभराचे उपवासाचे पदार्थ करतो. तर उपवासाचा पदार्थ म्हटलं की अगदी चटपटीत आणि चमचमीत क्रिस्पी असेल तर तो खाण्यासाठी आणखीनच छान लागतो. तर अशाच पद्धतीची उपवासाची साबुदाणा बटाट्याची चकली कशा पद्धतीने करायची तर तुम्ही बघू शकता. आपण ही तेलातच टाकता अगदी दुप्पट तिप्पट फुलते. तर अशा पद्धतीची ही उपवासाची साबुदाण्याची चकली एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी ही साबुदाण्याची चकली अगदी 1 ते 2 वर्ष आरामात टिकते. तर अशा पद्धतीची चकली बनविण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला 1 किलो बटाटे लागणार आहेत. तर आपण हे शिजवून घेतलेले आहेत. तुम्ही असे काप करून उकडून घेऊ शकता किंवा मग डायरेक्टली अख्खा बटाटा उकडून घेऊ शकता. तर या ठिकाणी आपल्याला 1 लिटर पाणी लागणार आहे. ते उकळत ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी आपण 1 किलो साबुदाणासुद्धा भिजत घातलेला आहे. हा अगदी सॉफ्ट साबुदाणा आपण भिजवून घेतलेला आहे. तुम्ही याला 5-6 तास भिजवलं तरीसुद्धा चालेल. आता आपण अगोदर या बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि हा बटाटा आपण खिसून घेणार आहोत. म्हणजे आपण जेव्हा चकली करतो तर त्या सोऱ्यामधनं ही चकली अगदी सहज पडते. त्यामुळे अशा पद्धतीने साल काढून घ्यायचे आणि नंतर तो बटाटा आपण किसून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपला बटाटा छान सोलून झालेला आहे. आता पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. यामध्ये जर तुम्ही उपवासासाठी करत असाल तर सैंधव मीठ वापरा किंवा दररोजच्या खाण्यासाठी जर वापरत असाल तर तुम्ही या ठिकाणी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये चवीपुरती मिरची पावडर टाकायची आहे. मी या ठिकाणी लाल मिरची पावडर टाकलेली आहे 2 टीस्पून आणि 2 टीस्पून मीठ टाकून घेतलेलं आहे. पाण्याला छान उकळी आल्यामुळे आपण यामध्ये साबुदाणा टाकून घेणार आहोत. तर हा साबुदाणा आपण एकदम सुटसुटीत करून घ्यायचा आहे आणि नंतर टाकून घ्यायचा आहे. म्हणजे तो आतमध्ये छान मुरला जातो आणि पटकन शिजला जातो. तुम्ही या ठिकाणी लाल मिरचीऐवजी हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता. हिरवी मिरचीचे काप किंवा मग हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा टाकू शकता. त्यामुळे चकली जी आहे ती लालवट होणार नाही. ही उपवासाची असल्यामुळे मी लाल मिरची टाकलेली आहे. आता यामध्ये आपण 2 टीस्पून जिरे टाकून घ्यायचे आहेत. हे ऑप्शनल आहे. जर तुम्ही या ठिकाणी जिऱ्याची पावडर वापरली तरी सुद्धा चालेल किंवा मग डायरेक्टली जिरे टाकले तरी सुद्धा चालतील. आता आपण याला हळूहळू शिजवून घेणार आहोत. कारण खूप फास्ट गॅसवरती जर आपण हे पीठ शिजवलं तर साबुदाणा बुडाला लागायला सुरुवात होते. त्यामुळे अगदी जाड भांड्याच्या तळामध्येच आपण हे शिजवायचं आहे. आपला बटाटा सुद्धा छान सोलून झालेला आहे. आता या ठिकाणी आपण एका खिसणीवरती हा बटाटा छान किसून घ्यायचा आहे. तुम्ही डायरेक्टली याला मॅश केलं तरी सुद्धा चालेल. फक्त आपण जेव्हा सोऱ्यामधनं चकली पाडतो तर त्यामध्ये अडकू नये यासाठी आपण या ठिकाणी किसून घेतलेला आहे. जर बटाटा खूप जास्त शिजलेला असेल तर तुम्ही याला हाताने मॅश सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने आपला बटाटा छान आपण किसून घेतलेला आहे. आता हा जो बटाटा आहे तो आपण शिजलेल्या साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी झाकण टाकून आपला जो साबुदाणा आहे तो छान शिजत आलेला आहे. आपण याला छान एक 5 ते 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. त्यामुळे साबुदाणा अगदी सहज शिजतो. साबुदाण्याला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. फक्त त्याला आपण सतत हलवत राहायचं कारण हा बुडाला लागण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने आपला जो साबुदाणा आहे तो छानपैकी शिजलेला आहे. आता यामध्ये आपण बटाटा टाकून घेणार आहोत. तुम्ही हा बटाटा हे जे साबुदाण्याचं सारण आहे ते गार झाल्यानंतर सुद्धा टाकू शकता. पण मी हे गरम असेपर्यंतच टाकत आहे कारण बटाट्यामध्ये छान मीठ मिरचीचा फ्लेवर उतरला जातो. त्यामुळे आपण हे अगदी गरम गरम असेपर्यंतच यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस अगदी मंद आचेवरती ठेवलेला आहे कारण आता आपलं जे सारण आहे ते घट्ट होत आलेलं आहे. त्यामुळे जर अगदी थोडंसं जरी बुडायला लागलं तर त्याचा करप वास येऊ शकतो. त्यामुळे आपण अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती
याला छान मिक्स करून घ्यायचं आणि फक्त एखादी वाफ काढून घ्यायची. आता यामध्ये जर तुम्ही उपवासासाठी वापरत असाल तर सैंधव मीठ किंवा उपवासाचं मीठ वापरायचं आहे. आता आपलं जे पीठ आहे ते छान मिक्स झालेलं आहे, म्हणजे साबुदाणा आणि बटाटा छान एकजीव झाला की यामध्ये पूर्ण तिखट आणि मीठ बटाट्याला छानपैकी लागलं जातं आणि आपली जी चकली आहे ती एकसारखी बनते किंवा चवीला एकसारखी लागते. तर अशा पद्धतीने आपलं पीठ अगदी घट्टसर पाहिजे, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. अशा पद्धतीचं आपण पीठ छान बनवून घेतलेलं आहे. तुम्ही याला अगदी गरम गरम सुद्धा याचे चकली करू शकता किंवा मग अगदी थोडंसं थंड झाल्यानंतर सुद्धा याची चकली करू शकता. तर पीठ आपलं छान पद्धतीने तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी मी एक शेवगा घेतलेला आहे आणि एक पॉलिथिन घेतलेला आहे. या शेवग्यामध्ये आपण चकलीची जी पाळी असते ती टाकून घ्यायची आहे, म्हणजे चकलीचा साचा आपण ज्याने चकली करतो तर ती टाकून घेतलेली आहे. याला आपण आतमधून तेल लावू शकता किंवा नाही लावलं तरी सुद्धा चालेल. यामध्ये सारण छान भरून घ्यायचं आहे आणि एका पॉलिथिनच्या शीटवरती आपण चकली टाकून घ्यायची आहे. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये, हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही चकली करू शकता. तर कोणत्याही आकारामध्ये आपण ही करून घ्यायची आहे आणि छान याला उन्हामध्ये एक 2 दिवस 3 दिवस कडकडीत वाळवून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं की जर तुम्ही कडकडीत कुठलाही वाळवणाचा प्रकार वाळवून घेतला तर तो अगदी 2 ते 3 वर्ष आरामात टिकतो. त्याला अजिबात बुरशी लागत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मी संपूर्ण चकली टाकून घेतलेली आहे आणि आता याला उन्हामध्ये छान वाळवून घेणार आहे. ही शक्यतो फॅनच्या हवेखाली सुद्धा वाळते. तर अशा पद्धतीने आपण चकली उन्हामध्ये छान 2 दिवस वाळवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली चकली जी आहे ती अत्यंत कुरकुरीत आणि अगदी सुंदर तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीची चकली तुम्ही घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये बनवून तयार करू शकता. तर अशा पद्धतीची उपवासाची चकली तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.